जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। स्वप्न तुमचं दागिने आमचे। कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स। सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण। शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित। संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत। 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11। बहुजन आघाडीचा विजय असो। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। कर्जत मधील गट नंबर 79 मधील महाराष्ट्र शासनाचे खाते क्रमांक 7211 मधील 0.8 हेक्टर मधील या ठिकाणी झालेले अतिक्रमण तात्काळ दूर करावे आणि शासनाची जी जागा आहे ती वाचावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज कर्जत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाहेर अमरण उपोषण आंदोलन करण्यात आले। वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणकर्ते दादा समुद्र, जिल्हा सल्लागार यांनी या ठिकाणी हे उपोषण सुरू केलं आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कर्जत शहराध्यक्ष राहुल पोळ, कर्जत तालुकाध्यक्ष पोपट शेटे, माजी तालुकाध्यक्ष बुवासाहेब उर्फ पप्पू चव्हाण, जिल्हा सदस्य पोपट थोरात, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, जिल्हा सल्लागार चांगदेव सरोदे, युवा जिल्हा उपाध्यक्ष लखन पारसे, युवा जिल्हा महासचिव संजय शेलार, मयूर ओहळ, गोदड समुद्र, राजू चव्हाण, श्याम आढाव, रुपाली आढाव ज्या महिला अध्यक्ष आहेत, याशिवाय ज्ञानदेव समुद्र, बुवासाहेब समुद्र, चंद्रकांत नेटके, अनंता समुद्र यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। पाहूया यावेळी आंदोलक दादासाहेब समुद्र काय म्हणाले। वंचित बहुजन आघाडीच्या तालुका स्तरावरील पदाधिकारी, जिल्हा स्तरावरील पदाधिकारी आणि महाराष्ट्र स्तरावरती जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन या ठिकाणी आहे। वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका जिल्हा अहिल्यानगर मागासवर्गीय शेतकऱ्यावरती होणाऱ्या अन्यायाविरोधात बेमुदत धरणे आंदोलन जे आहे ते धरणे आंदोलन प्राध्यापक किसन चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ॲडव्होकेट अरुण आबा जाधव, राज्य प्रवक्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि या जिल्ह्याचे दक्षिण जिल्ह्याचे योगेशजी साठे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातील युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथजी भैलुमे, माजी या ठिकाणी आजी तालुकाध्यक्ष पोपट शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहर अध्यक्ष पोपट राहुल पोळ, कर्जत शहराध्यक्ष या ठिकाणी जिल्हा महासचिव संजयजी शेलार यांच्याही नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी समर्थपणे पार पडत आहे। डावा कालवा 3 ते 5 किलोमीटर या कुकडीच्या प्रकल्पासाठी 1957 साली भूसंपादन झालं। 97 भूसंपादन झालं। त्या भूसंपादनामध्ये गट नंबर 79 मधून 58R क्षेत्र हे त्या ठिकाणी भूसंपादित झालं। त्या भूसंपादित क्षेत्रामध्ये मधील गट नंबर 79 मधील ती अतिक्रमण केलेलं आहे आणि पूर्व पश्चिम बाजूने कुकडीने जी काय अस्तरीकरणासाठी चारी केलेली होती 97 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद आणि 1.5 मीटर खोल अशा पद्धतीचा खड्डा अस्तरीकरणासाठी केलेला होता। त्याच अस्तरीकरणाच्या खड्ड्याच्या शेजारी या ठिकाणी जठार कुटुंबियांनी उत्खनन केलेलं होतं। 14 मीटर लांब, 5 मीटर रुंद आणि 1.5 मीटर खोल खड्डा खोदून या मुक्त जनावरांच्या गोठ्यामध्ये हे गौण खनिज त्या ठिकाणी वाहून टाकलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं हे जी काय घटना होती ही 4 जुलै 2024 रोजी घडलेली होती आणि त्याची 5 जुलै 2023 रोजी ही तक्रार या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे दाखल केलेली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने या ठिकाणी 14 जुलै 2023 रोजी तहसीलदार यांनी या ठिकाणी मंडल अधिकारी यांना पंचनामा करण्यासाठी त्या ठिकाणी पत्र दिलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने 31 ऑगस्ट 2023 रोजी मंडल अधिकारी, तलाठी आणि तक्रारदार
आणि ज्यांनी गौण खनिजाची चोरी केली होती ते संबंधित व्यक्ती यांच्याबरोबर या ठिकाणी जबाब घेऊन तो पंचनामा केलेला होता आणि त्यानंतर या ठिकाणी तो अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी अहवाल तहसीलदार यांना त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी सादर केला आणि तो अहवाल जो आहे तो अहवाल त्या ठिकाणी कुकडी डावा कालवा यांचं जे ऑफिस आहे कोळवडी या ठिकाणी ते सादर केलेलं होतं. त्या ठिकाणी त्यांना ही जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्या अनुषंगाने निर्णय घेण्याला उद्युक्त केलं होतं, परंतु त्यावरती कुठल्याही पद्धतीचा निर्णय कुकडी अधिकारी यांनी घेतलेला नाही आणि म्हणून ते प्रकरण तशाच पद्धतीने पेंडिंग पडलं. हे जे काही उत्खनन आहे त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं दंडात्मक किंवा अन्य कोणतीही कारवाई झाली नाही. या ठिकाणी जे काही अतिक्रमण आहे त्या क्रमणासंदर्भातही कुठल्या पद्धतीची कारवाई झाली नाही आणि म्हणून त्या अनुषंगानं सातत्याने पाठपुरावा करूनही कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही. म्हणून मी दादा मच्छिंद्र समुद्र शेजारी त्या ठिकाणी वस्ती करून राहत असल्याने ही जी काही शासनाची मालमत्ता आहे ही शासनाची मालमत्ता ही अबाधित राहिली पाहिजे, त्याच्यावरती कुणाचाही अंकुश नसला पाहिजे आणि ही जे काही मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे ती तूट भरून येण्यासाठी मी 15 जून 2026 रोजी उपविभागीय अधिकारी आणि उपविभागाधिकारी कर्जत आणि संबंधित कुकडीचे जे काही उप अभियंता आहेत त्यांच्याकडे ही तक्रार दाखल केलेली होती आणि त्या अनुषंगानं या जे काही उत्खनन झालेलं आहे आणि अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यावरती योग्य अशा पद्धतीची कारवाई व्हावी ही अपेक्षा होती आणि म्हणून जर तुम्ही या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई केली नाही तर मी बेमुदत धरणं आंदोलन 22 जूनपासून या ठिकाणी आपल्या कार्यालयासमोर करेल अशा पद्धतीचं हे निवेदन सादर केलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं या कालावधीमध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही आणि म्हणून मी 22 जून 2026 रोजी या ठिकाणी आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं होतं. त्याच दिवशी सन्माननीय उपविभागीय अधिकारी नितीन पाटील साहेब यांनी या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची या आंदोलनासंदर्भातल्या निवेदनाची खातरजमा केलेली नाही. हे कशाच्या संदर्भात आहे याची वाच्यता केलेली नाही आणि आम्हाला मात्र या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना दमबाजी केली. तुमचं आंदोलन हे बेकायदेशीर आहे, तुमच्यावर मी कारवाई करेल अशा पद्धतीची धमकी या ठिकाणी दिली आणि त्या अनुषंगाने त्या धमकीच्या अनुषंगाने एक पत्रही त्या ठिकाणी त्यांनी काढलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने कावी फौज /170/2026 दिनांक 22/6/2026 रोजी लेखी पत्र काढलं आणि धमकी दिली आणि म्हणून आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांचा कुठल्याही पद्धतीचा विचार न करता कर्जत गट नंबर 79 मधील महाराष्ट्र खाते क्रमांक 7211 58 हेक्टर आर क्षेत्रावरील जनावरांच्या गोठ्यासाठी जे काय अतिक्रमण झालंय ते तात्काळ हटवावं अशा पद्धतीची आमची मागणी होती. आणि दुसरी मागणी अशी होती की 72 क्रमांक 11 हे महाराष्ट्र शासनाचं खातं आहे, त्याच चारीलगत जे काही उत्खनन केलेलं आहे त्या संबंधित योग्य अशा पद्धतीची कारवाई होणं अपेक्षित होतं. भूसंपादन कुकडी डावा कालवा 3 ते 5 साठी हे केलेलं असताना कुकडी प्रशासन कारवाई करत नाही, गौण खनिज आमच्या हद्दीत येत नाही किंवा आमच्या अखत्यारीत येत नाही म्हणून टाळाटाळ करतात आणि महसूल प्रशासन म्हणतं की कुकडीचा ताबा आहे, त्यांनी आम्हाला प्रत्यक्षदर्शी अहवाल सादर केला पाहिजे, आम्ही तरच कारवाई करू. आणि महसूल प्रशासन आणि कुकडी प्रशासन शासनाच्या मालमत्तेचं संरक्षण करत नसतील तर त्यांना संविधानिक पदावर राहण्याचा कुठल्याही पद्धतीचा नैतिक अधिकार नाही. म्हणून आंदोलनकर्त्यांनी बेमुदत धरणे आंदोलनाऐवजी 24 जून 2026 पासून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे आणि जोपर्यंत संबंधितांवर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. याची महसूल प्रशासनानं आणि कुकडी प्रशासनानं याची नोंद घेऊन आवश्यक अशा पद्धतीची जर कारवाई केली नाही तर जोपर्यंत श्वासाश्वास आहे तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील
आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ह्या आंदोलनाचा पवित्रा हा ठामपणे त्या ठिकाणी त्याच दिशेने योग्य पद्धतीने चालू राहील. 12वी नंतर आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्य व उत्तम करिअरसाठी कृषी शिक्षण आपल्या कर्जत तालुक्यामधील मिरजगाव शहरात BSc ॲग्रिकल्चर सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी तयार केले जाते. या महाविद्यालयामध्ये अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम, आधुनिक उपकरणे व प्रात्यक्षिक साहित्यांनी परिपूर्ण प्रयोगशाळा, नोकरी व करिअरच्या मार्गदर्शनासाठी सुविधा केंद्र, सुसज्ज व सोयी सुविधायुक्त प्रशस्त असे वसतिगृह, 150 एकरपेक्षा जास्त प्रात्यक्षिकांसाठी प्रक्षेत्र, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, जिम व खेळाच्या सुविधा, नर्सरी व गांडूळ खत प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब्स जसे की ॲग्रिकल्चर ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर, MPSC, UPSC, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन ऑफिसर, बँकिंग सेक्टरमध्ये देखील आपण ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, याशिवाय प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील आपल्याला विविध पदावर या ठिकाणी अधिकारी म्हणून नोकरी हमखास लागते. याशिवाय इतरही अनेक क्षेत्रामध्ये जसे की वेअरहाऊस मॅनेजमेंट यासह अनेक ठिकाणी आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध होते. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया. प्रवेशासाठी संपर्क सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त, प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे. संपर्क क्रमांक 7722 05 35 03, प्राध्यापक राहुल मेहत्रे 7722 05 35 10 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपला प्रवेश निश्चित करावा.